वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. सहसा जेव्हा आपण एखाद्या वैद्यकीय निदानाचा विचार करतो ना, तेव्हा तिथे अचूकतेची एक खूप मोठी अपेक्षा असते. म्हणजे अगदी इंजिनिअरिंग सारखी ती प्रक्रिया असते. एखाद्याचा समजा हात मोडला तर एक्सरे मध्ये ती मोडलेली पांढरी रेषा अगदी स्पष्ट दिसते. हो ना, म्हणजे डॉक्टर फक्त त्या रेषेवर बोट ठेवतात आणि सांगतात की हा बघा इथे प्रॉब्लेम आहे. अगदी बरोबर. तिथे कुठलाही गोंधळ नसतो. नक्कीच, तिथे गोष्टी अत्यंत बायनरी असतात. एकतर हाड मोडलेलं असतं किंवा ते शाबूत असतं. मधला असा कोणताही मार्ग नसतो. आणि ती जी स्पष्टता असते ना, ती खूप दिलासा देणारी असते. म्हणजे गोष्टी अशा स्पष्ट दिसल्या, त्यांची काळा आणि पांढऱ्या रंगात वर्गीकरण करता आली की आपल्याला बरं वाटतं. पण जेव्हा आपण शेअर बाजार किंवा आर्थिक अहवाल आणि ताळेबंदांच्या जगात पाऊल ठेवतो ना तेव्हा मात्र तो एक्सरे मशीन अचानक काम करणं थांबवतं. हो, अगदीच. तिथे प्रत्येक गोष्ट राखाडी रंगाच्या वेगवेगळ्या छटांमध्ये असते. खरे, कारण आर्थिक जगात कुठलाही एक आकडा स्वयंपूर्ण नसतो. प्रत्येक आकडा दुसऱ्या एखाद्या आकड्यावर अवलंबून असतो आणि त्यातून निघणारे अर्थ हे पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनावर बदलत असतात. राईट. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अतिशय रंजक आर्थिक ताळेबंदाचा एक प्रकारे एक्सरे काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. छान. आज आपल्याकडे जे उपलब्ध स्रोत आहेत त्यात बँक ऑफ बडोदाच्या मार्च 2026 मध्ये संपलेल्या चौथ्या तिमाहीच्या म्हणजेच Q4च्या आर्थिक निकालांचा आणि कामगिरीचा एक विस्तृत आढावा आहे. पण आपण फक्त इथे आकड्यांची यादी वाचून दाखवणार नाही आहोत. नाही, ते तर खूप कंटाळवाणं होईल. हो ना, आपल्याला त्या आकड्यांच्या आत दडलेली कथा समजून घ्यायची आहे. म्हणजे आजच्या या सखोल विश्लेषणाचं उद्दिष्ट हेच आहे की सध्याच्या घडीला बँक ऑफ बडोदा ही वेगाने वाढणारा एखादा ग्रोथ स्टॉक आहे की एका जागी पाय रोवून उभी असलेली एक स्थिर व्हॅल्यू स्टॉक आहे हे शोधायचंय. नक्कीच. आणि बँकिंग क्षेत्राची सध्याची जी काही स्थिती आहे ना, ती पाहता हे आकडे फक्त एका तिमाहीचा नफा किंवा तोटा दाखवत नाहीत. मग ते काय दाखवतात? ते एका प्रचंड मोठ्या सरकारी बँकेच्या म्हणजेच PSU बँकेच्या संपूर्ण कार्यपद्धतीचे दर्शन घडवतात. त्यामुळे आजची ही चर्चा केवळ बॅलन्स शीटपुरती मर्यादित न राहता एका मोठ्या आर्थिक चक्राभोवती फिरणार आहे. चला, तर मग हे थोडं उलगडून बघूया. आपण अगदी थेट मुख्य आकड्यांपासून सुरुवात करूया. हो, चालेल. मार्च 2026 मध्ये बँक ऑफ बडोदाचा एकूण महसूल 34,514 कोटी रुपये इतका नोंदवला गेला आहे. जर आपण याची तुलना मागच्या वर्षीच्या याच तिमाहीशी म्हणजे मार्च 2025शी केली तर तेव्हा हा महसूल 32,820 कोटी रुपये होता. म्हणजे साधारण 5% वाढ. हो, म्हणजेच इथे महसुलात 5% वाढ दिसून येतेय. आणि त्याचवेळी बँकेच्या निव्वळ नफ्याकडे म्हणजे नेट प्रॉफिटकडे लक्ष दिलं तर तिथे एक वेळच चित्र दिसतं. अच्छा. हो, या तिमाहीत निव्वळ नफा 5,872 कोटी रुपये झाला आहे. मागच्या वर्षी याच काळात तो 5,447 कोटी होता. म्हणजेच नफ्यामध्ये तब्बल 7% झेप पाहायला मिळतेय. इथेच गोष्टी खऱ्या अर्थाने रंजक व्हायला सुरुवात होते. मला हे गणित थोडं समजावून सांगा. नक्कीच. हे का गाडीसारखं आहे? त्या गाडीचं इंधन म्हणजेच बँकेचा महसूल फक्त 5% वाढलाय, पण त्याच गाडीचा वेग म्हणजे निव्वळ नफा मात्र 60% वाढलाय. हा, अगदी बरोबर. महसूल म्हणजे बँकेत येणारा मुख्य पैसा ना. जर तो फक्त 5% वाढतोय तर नफ्याची वाढ त्यापेक्षा जास्त कशी असू शकते? बँकिंग व्यवसायाचं हेच तर खरं कौशल्य आहे. जेव्हा बँकेचा महसूल 5% वाढतो पण नफा 60% वाढतो तेव्हा यामागे एक अत्यंत महत्वाची संकल्पना काम करत असते. कोणती? ज्याला आपण ऑपरेटिंग लिव्हरेज किंवा ऑपरेशनल एफिशियन्सी म्हणतो. हे थोडं सोप्या भाषेत सांगायचं तर? सोप्या भाषेत सांगायचं तर बँकेला चालवण्यासाठी येणारा जो दैनंदिन खर्च असतो ना, म्हणजे कर्मचाऱ्यांचे पगार, शाखांचं भाडं वगैरे. अगदी तेच. तंत्रज्ञानाचा खर्च, पगार, हा खर्च बँकेने अतिशय उत्तम प्रकारे नियंत्रणात ठेवला आहे. बँकेचा मुख्य व्यवसाय काय असतो? तर लोकांकडून ठेवी स्वीकारणे आणि दुसऱ्यांना कर्ज देणे. हो.
हा जो कोर बँकिंग बिझनेस आहे तो आता एका स्थिर पातळीवर आला आहे. त्यामुळे जेव्हा तुमचा खर्च वाढायचा थांबतो किंवा तो खूप संथ गतीने वाढतो, तेव्हा तुमच्या महसुलात झालेली थोडीशी वाढ देखील थेट तुमच्या नफ्यामध्ये परावर्तित होते. अच्छा, म्हणजेच केवळ नवीन व्यवसाय आणणे नाही, तर जुन्या खर्चांना आळा घालणे हाही नफा वाढवण्याचा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. तर अगदी तसंच. त्यांचा जो EBDIT आहे ना, म्हणजेच सर्व कर आणि तरतुदी वजा करण्यापूर्वीचा जो ऑपरेटिंग नफा आहे, तो 21,358 कोटींवर पोचला आहे आणि यामध्येही 6% वाढ आहे. आणि यात आणखी एका गोष्टीचा वाटा खूप मोठा आहे बरं का, ज्याकडे सहसा दुर्लक्ष होतं. कोणती गोष्ट? ती गोष्ट म्हणजे प्रोव्हिजनिंग किंवा बुडीत कर्जांसाठी करावी लागणारी तरतूद. बँकिंग क्षेत्रात जेव्हा आधी दिलेली कर्ज वेळेवर परत येतात, किंवा जुन्या बुडीत कर्जांची, म्हणजे ज्याला आपण NPA म्हणतो, त्यांची वसुली होते. अगदी बरोबर, तेव्हा बँकेला नव्याने तरतूद करावी लागत नाही. उलट आधी तरतूद म्हणून बाजूला ठेवलेला पैसा परत बँकेच्या तिजोरीत येतो आणि तो थेट नफ्यात जोडला जातो. अरेच्छा. हो, बँक ऑफ बडोदाच्या बाबतीत या वसुलीच्या सुधारलेल्या वातावरणामुळेच 5% महसूल वाढीचं रूपांतर 60% नफ्यात होऊ शकलं आहे. हे खरंच खूप विचार करण्यासारखं आहे. बँकेने स्वतःच्या पातळीवर उत्तम कामगिरी केली, खर्च वाचवला आणि जुनी कर्ज वसूल केली. पण आपण जेव्हा गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून विचार करतो ना, तेव्हा एक वेगळाच प्रश्न समोर येतो. कोणता? बँकेने हजारो कोटी रुपये कमावले हे ठीक आहे, पण या प्रचंड नफ्याचा बँकेच्या मालकांना, म्हणजेच सामान्य भागधारकांना काही थेट फायदा होतोय का? हा अत्यंत रास्त प्रश्न आहे आणि ह्याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला बँकेच्या EPS म्हणजेच अर्निंग्स पर शेअरकडे वळावे लागेल. मी तेच आकडे बघत होते. मार्च 2025 मध्ये बँकेचा EPS 10.48 रुपये होता. तो आता वाढून मार्च 2026 मध्ये 11.22 रुपये झालाय. म्हणजे इथेही वाढ आहे? हो, यामध्येही बरोबर 7% वाढ झाली आहे. आणि जर आपण मागच्या म्हणजे डिसेंबर 2025च्या तिमाहीचा विचार केला तर तेव्हा EPS 10.53 रुपये होता. म्हणजे तिमाहीच्या तुलनेतही वाढच दिसतीये. याचाच अर्थ असा की बँकेने कमवलेला नफा हा फक्त कागदावर राहिलेला नाहीये, तर तो प्रति शेअर कमाईच्या रूपात भागधारकांपर्यंत झिरपलाय. हो, पण इथेच माझ्या मनात एक मोठी शंका निर्माण होतीये. काय शंका आहे? हे सगळं इतकं सकारात्मक आहे ना, नफा वाढतोय, खर्च कमी होतोय, EPS मध्ये छान वाढ दिसतीये, तरीही बँकेचा जो PE रेशिओ आहे, प्राइस टू अर्निंग, तो फक्त 6.9च्या आसपास का आहे? हा एक चांगला मुद्दा आहे. कारण बाजारात जिथे इतर कंपन्या 30, 40 किंवा 50च्या PEवर ट्रेड करत असतात, तिथे 6.9 हा आकडा अतिशय स्वस्त वाटतो. एवढ्या चांगल्या कामगिरीनंतरही हा स्टॉक इतका स्वस्त का मिळतोय? हा बाजाराने रचलेला एखादा व्हॅल्यू ट्रॅप किंवा सापळा तर नाहीये ना? हा बँकिंग क्षेत्रातील सर्वात जास्त चर्चेला जाणारा मुद्दा आहे खरं तर. आणि याचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला सरकारी बँकांचा स्वभावात आणि शेअर बाजाराच्या मानसोपचारात डोकवावं लागेल. अच्छा. हे बघा, शेअर बाजार नेहमी काय करतो? तो भविष्यातील वाढीची किंमत आजच मोजायला तयार असतो. ज्या कंपन्या भविष्यात वेगाने म्हणजे दरवर्षी 20-25% वाढण्याची शक्यता असते, बाजार त्यांना जास्त PE रेशो देतो. राईट. पण सरकारी बँकांची रचना ही अतिवेगाने वाढण्यासाठी झालेलीच नसते. त्या त्यांच्या आक्रमकतेसाठी नाही, तर त्यांच्या स्थिरतेसाठी ओळखल्या जातात. म्हणजेच गुंतवणूकदार तिथे भविष्यातील मोठी झेप शोधत नाहीत, तर सध्याची निश्चित शोधत आहेत, असं म्हणायचंय का तुम्हाला? अगदी तसंच. सरकारी बँकांचे मार्केट सेंटिमेंट सध्या सकारात्मक आहे, यात शंका नाही. पण संस्थात्मक गुंतवणूकदार या बँकांकडे हाय ग्रोथ कंपन्या म्हणून न पाहता व्हॅल्यू आणि डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्या म्हणून पाहतात. त्यामुळे हा 6.9चा PE रेशो कोणताही सापळा नाहीये. उलट तो हे दर्शवतो की ही बँक बाजारात अवास्तव किंवा फुगवलेल्या किमतीवर ट्रेड करत नाहीये. ती आर्थिकदृष्ट्या अतिशय स्थिर आहे आणि तिचं व्हॅल्युएशन अतिशय रास्त पातळीवर आहे. म्हणजे हा एक प्रकारचा सुरक्षिततेचा पट्टा आहे असं म्हणता येईल आपल्याला. होय. कारण ज्या कंपन्यांचा PE रेशो 50 असतो, तिथे जर एखादी तिमाही खराब गेली तर तो स्टॉक कोसळण्याची शक्यता जास्त असते. पण इथे आधीच अपेक्षा वास्तववादी असल्याने तो धोका कमी होतो. बरोबर. सरकारी बँकांमध्ये गुंतवणूकदार भांडवली वाढीसोबतच डिव्हिडंडची अपेक्षा ठेवतात आणि हे कमी व्हॅल्युएशन ती सुरक्षितता प्रदान करते. हे स्पष्टीकरण खूपच मार्मिक आहे. व्हॅल्युएशन स्वस्त आहे आणि नफा स्थिर आहे, हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं. पण आपण फक्त नाण्याची एकच बाजी बघून चालणार नाही.
म्हणजे तुम्हाला धोक्याच्या बाजूकडे लक्ष वेधायचंय. हो ना. जेव्हा आपण या निकालांच्या आणखी खोलात जातो तेव्हा या चमकदार चित्रात काही गर्द ढग देखील स्पष्टपणे दिसतायत. आणि ते ढग कोणते आहेत? पहिली गोष्ट म्हणजे बँकेच्या महसुलाची जी 5% वाढ आपण पाहिली ती केवळ मध्यम स्वरूपाची आहे. ती अजिबात आक्रमक नाहीये. हे खरं आहे. बँकेने खर्च वाचवून नफा वाढवला हे उत्तमच आहे, पण तुम्ही कायमस्वरूपी फक्त खर्च वाचवूनच व्यवसाय वाढवू शकत नाही ना. कधीतरी तुम्हाला नवीन व्यवसाय आणावाच लागतो. आणि याच मुद्द्याला जोडून एक दुसरी मोठी चिंतेची बाब समोर येते. ती कोणती? ती म्हणजे मार्जिन एक्सपॅन्शनला असलेली मर्यादा. बँकेची नफ्याची टक्केवारी वाढण्याची जी क्षमता आहे ती आता एका कमाल मर्यादेपर्यंत पोहोचल्यासारखी दिसतीये. हेच मला एका उदाहरणाने मांडावंसं वाटतं. सांगा ना. आपण जेव्हा बँक ऑफ बडोदा किंवा कोणत्याही मोठ्या सरकारी बँकेकडे पाहतो तेव्हा असं वाटतं की हे एक अवाढव्य मालवाहू जहाजासारखं म्हणजे कार्गो शिप सारखं आहे. अच्छा, मालवाहू जहाज. हो, हे जहाज अतिशय मजबूत आहे. ते प्रचंड मोठा माल आणि सुरक्षा घेऊन संथ गतीने समुद्रात प्रवास करतं. पण ती काही खासगी बँकांसारखी स्पीड बोट नाहीये. बरोबर. जर अचानक समोर एखादं संकट आलं, एखादं वादळ आलं किंवा तातडीने दिशा बदलायची वेळ आली तर स्पीडबोट क्षणात वळू शकते. पण या अवाढव्य मालवाहू जहाजाला दिशा बदलायला प्रचंड मोठा वेळ आणि अवकाश लागतो. अरे वा, हे मालवाहू जहाजाचं उदाहरण या परिस्थितीला अतिशय चपखल बसतं. आणि या जहाजाच्या प्रवासातील सध्याचा सर्वात मोठा धोका किंवा ते वादळ कोणतं असेल तर ते आहे व्याजदराचे चक्र. इंटरेस्ट रेट सायकल. हो, जर भविष्यात मध्यवर्ती बँकेने व्याजदर अचानक आणि वेगाने कमी केले तर या जहाजाला त्याचा सर्वात मोठा फटका बसू शकतो. इथे बऱ्याच जणांचा गोंधळ उडतो. म्हणजे सर्वसाधारणपणे असं मानलं जातं की व्याजदर कमी झाले तर लोक जास्त कर्जे घेतील, घरांसाठी कर्जे घेतील, मग बँकांचा व्यवसाय वाढायला हवा ना. मग व्याजदर कपातीचा बँकांना तोटा का होतो? वरवर पाहता ते अगदी लॉजिकल वाटतं, पण बँकिंगच्या आतलं गणित थोडं वेगळं चालतं. आपण याला नेट इंटरेस्ट मार्जिन किंवा NIMच्या चष्म्यातून बघायला हवा. आजकाल बँकांनी दिलेली बहुतांश कर्जे ही एक्सटर्नल बेंचमार्कला जोडलेली असतात, म्हणजेच थेट मध्यवर्ती बँकेच्या रेपो रेटशी जोडलेली असतात. अच्छा, म्हणजेच रिझर्व्ह बँकेने व्याजदर कमी केले की बँकेने ग्राहकांना दिलेल्या कर्जांचे व्याजदर लगेच म्हणजे त्याच महिन्यात कमी होतात? अगदी बरोबर. कर्जाचे दर लगेच कमी झाल्यामुळे बँकेला कर्जातून मिळणारं उत्पन्न किंवा व्याज लगेच घटते. राईट. पण आता नाण्याची दुसरी बाजू पहा. बँकेकडे जो पैसा येतो तो कुठून येतो? ग्राहकांच्या फिक्स्ड डिपॉझिट्समधून. हो, आणि या ठेवी बहुतांश वेळा 1, 2 किंवा 5 वर्षांसाठी आधीच ठरलेल्या एका ठराविक व्याजदरावर लॉक झालेल्या असतात. अरे चा, इथेच खरी गोम आहे तर. म्हणजे व्याजदर कमी झाल्यावर बँकेकडे कर्जातून येणारा पैसा लगेच कमी होतो, पण बँकेला ग्राहकांना त्यांच्या FDवर जो पैसा द्यायचा असतो तो मात्र जुन्या जास्त दरानेच द्यावा लागतो. होय, आणि यामुळे काय होतं? बँकेचे उत्पन्न घटते, पण खर्च मात्र कमी होत नाही. या दोन गोष्टींमधला जो फरक असतो, ज्याला आपण नेट इंटरेस्ट मार्जिन म्हणतो, तो अचानक आकुंचन पावतो. बापरे, हा तर मोठाच धोका आहे. आणि बँक ऑफ बरोडाच्या बाबतीत हे मार्जिन आधीच एका मर्यादित टप्प्यावर आहे, त्यामुळे व्याजदराचा हा झटका त्यांना जास्त तीव्रतेने जाणू शकतो. खाजगी बँका ज्या स्पीडबोटसारख्या असतात त्या अशावेळी झटपट नवीन धोरणे आखून आपल्या मार्ग बदलू शकतात. पण या मालवाहू जहाजाला तो बदल स्वीकारायला वेळ लागतो. अगदी तेच. म्हणूनच दीर्घकालीन यशाचा विचार करताना केवळ आजचा नफा किती वाढलाय हे पाहून चालत नाही. भविष्यात हे इंटरेस्ट रेट सायकल कसे फिरते आणि बँक आपले NPA पुन्हा वाढू न देता कसे नियंत्रणात ठेवते यावर त्यांचं खरे यश अवलंबून असेल. आणि इथेच बँकेच्या कासा रेशोचे महत्त्व अधोरेखित होते. ज्या बँकेकडे चालू आणि सेव्हिंग अकाउंट्समध्ये जास्त पैसा असतो त्यांना बाजारातून महागड्या दराने पैसा बदलावा लागत नाही. बँक ऑफ बडोदाने या आघाडीवर आपली पकड कायम ठेवणे आवश्यक आहे. राईट. तर मग व्हॉट डज दिस ऑल मीन? आपण या संपूर्ण चर्चेत अनेक गोष्टी उलगडल्या. आपण जमेच्या बाजू पाहिल्या, जसे की 5% महसूल वाढीतून 60% नफा मिळवणे. बरोबर. पण आपण धोकेही पाहिले, जसे की मर्यादित मार्जिन विस्तार आणि व्याजदर कपातीचा संभाव्य धोका. मग गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून या आकड्यांचा नक्की अर्थ काय लावायचा? जे लोक बाजारात रातोरात पैसे दुप्पट करण्यासाठी आलेत त्यांच्यासाठी तर हा पर्याय नक्कीच नाहीये, हे तर स्पष्ट आहे. त्यात काहीच शंका नाही. ज्यांना हाय बीटा स्टॉक्स हवे आहेत, जे एका वर्षात दुप्पट परताव्याची अपेक्षा ठेवतात, त्यांनी या मालवाहू जहाजावर स्वार होऊ नये.
हो ना. पण जर आपण या स्रोतांमधील माहितीचा अल्पावधीचा विचार केला तर हे निकाल किंचित सकारात्मक आहेत. जर बँकिंग क्षेत्राचे एकंदर सेंटिमेंट बाजारात मजबूत राहिले तर या संभागात येत्या काही दिवसात हलकी सकारात्मक हालचाल नक्कीच दिसू शकते. हे झालं अल्पावधीचं, पण दीर्घ मुदतीच्या दृष्टिकोनातून याकडे कसं पाहायचं? दीर्घ मुदतीचा विचार केल्यास ही अतिशय वेगाने वाढणारी कथा नाहीये, पण ही आर्थिकदृष्ट्या अतिशय भक्कम पारा असलेली आणि स्थिर बँक आहे. हा एक परिपूर्ण PSU बँकिंग प्ले आहे. म्हणजे जे गुंतवणूकदार स्वभावाने कन्झर्वेटिव्ह आहेत त्यांच्यासाठी हे चांगले आहे. अगदी बरोबर. जे बाजाराच्या चढ अवतारात एक प्रकारची सुरक्षितता शोधत आहेत, ज्यांना आपल्या पोर्टफोलिओमध्ये एक स्थिर बँकिंग एक्सपोजर हवंय आणि जे व्हॅल्यू आणि डिव्हिडंडची अपेक्षा करतात, त्यांच्यासाठी हे आकडे एक अतिशय आश्वासक चित्र उभे करतात. खरे, माहितीचा हाच खरा उपयोग असतो. बाजारात उपलब्ध असलेल्या आकडेवारीची सांगड स्वतःच्या आर्थिक उद्दिष्टांशी घालता येणे. नक्कीच. तर आजच्या या सखोल विश्लेषणाचा सारांश काढायचा झाला तर आपण हे पाहिलं की बँक ऑफ बडोदाने आपल्या स्थिर महसुलाचे रूपांतर एका उत्तम नफ्यामध्ये कसे केले. पण त्याचवेळी आपण हेही समजून घेतले की या व्हॅल्यू स्टॉकला भविष्यात व्याजदर कमी होण्याच्या धोक्यामुळे कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. आणि या सर्व चर्चेच्या शेवटी एक असा मुद्दा आहे ज्यावर सर्वांनीच अधिक विचार करण्याची गरज आहे. कोणता मुद्दा? आपण पाहिलं की या बँकेची दीर्घकालीन कामगिरी ही मुख्यत्वे त्यांचे NPA नियंत्रण आणि भविष्यातील व्याजदराच्या चक्रावर अवलंबून आहे. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जर उद्या एखादी अनपेक्षित जागतिक आर्थिक घटना घडली, एखादे ब्लॅक स्वान संकट आले आणि रातोरात हे व्याजदराचं चक्र पूर्णपणे उलट फिरलं, बापरे, मग काय होईल? तर आधीच मार्जिनच्या दबावाखाली असलेल्या आणि स्वभावाने काहीशा संथ गतीच्या असलेल्या या मोठ्या सरकारी बँका त्या धक्क्यातून स्वतःला सावरण्यासाठी पुरेशा लवचिक ठरतील का? की त्या मालवाहू जहाजासारखा त्यांचा हाच प्रचंड मोठा आकार, जो आज त्यांच्या स्थिरतेचं मुख्य कारण मानलं जातो, तोच उद्या अशा संकटात त्यांच्यासाठी एक मोठी अडचण ठरेल? हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणार आहे. आर्थिक आकडे हे एक्सरे सारखे त्या क्षणापुरतं स्पष्ट चित्र दाखवतात, पण भविष्यातील परिस्थिती नेहमीच एका धुसर वास्तवासारखी असते. होय. जिथे एका मोठ्या मालवाहू जहाजाला दिशा बदलणे कधीच सोपे नसते. या प्रश्नाचे उत्तर येणारा काळच देईल. तोपर्यंत या सखोल विश्लेषणात आज आपण इथेच थांबूया. श्रोत्यांसाठी या विषयावर स्वतःचा अभ्यास करण्यासाठी भरपूर काही आहे. नक्कीच. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विश्लेषणासह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.